घराच्या जागेवरून सुरू असलेला वाद हा जीवावर बेतू शकतो याची प्रचिती अहमदनगरमध्ये दिसून आली आहे। शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात जागेवरून वाद सुरू होता आणि हा वाद इतका विकोपाला गेला की याच वादाचं रूपांतर हत्येत झालं। आरोपीनं महिला आणि तिच्या 2.5 वर्षाच्या मुलावर कार घालून या दोघांची हत्या केली आहे। काल सायंकाळी 7 वाजता हा सगळा प्रकार घडलाय। या प्रकरणी किरण श्रीमंदिलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपी सध्या फरार आहे। या प्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला यांनी फिर्याद दिली आहे। शीतल येणारे आणि स्वराज येणारे हे अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये राहत होते। हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर हा देखील त्यांच्या घराशेजारी राहत होता। घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली आहे असा आरोप येणारे कुटुंबियांनी केलाय। गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। श्रीमंदिलकर आणि येणारे हे कुटुंब शेजारी राहत होतं। अनेक दिवसांपासून जागेवरून धुसफूस सुरूच होती। यातून अनेकदा वादावादीही झाली होती। मात्र भरधाव कार अंगावर घातल्यानं महिलेसह तिच्या 2.5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे।